पूनम पांडे जिवंत आहे, निधनाची बातमी खोटी होती। कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी निधनाचं वृत्त पसरवलं। पूनमने प्रसार माध्यमावर माहिती दिली आहे। साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या जळगावच्या अमळनेर येथे शनिवारपासून 2 दिवस 18वे विद्रोही साहित्य संमेलन सुरू होत आहे। विद्रोही साहित्य चळवळीच्या वतीने विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे। देशभरातून तब्बल 150हून अधिक साहित्यिकांची विद्रोही साहित्य संमेलनासाठी उपस्थिती दर्शवली आहे। एकीकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि दुसरीकडे विद्रोही साहित्य संमेलनामुळे अमळनेरमध्ये साहित्यिकांची जुगलबंदी पाहायला मिळते। स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दार ठोठावून देखील काहीच प्रश्न सुटत नसल्याने आता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी थेट शरद पवारांना साकडे घातल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत शरद पवारांसमोर गाऱ्हाण मांडलंय। धाराशिव जिल्ह्यात सन 2023-24 मध्ये सरासरीपेक्षा अत्यल्प पर्जन्यमान झालंय। त्यामुळे जिल्ह्यामध्ये चारा टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे। तसेच जिल्ह्यातील वाशी, धाराशिव, लोहारा हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झालेत। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील गुरांचा चारा, गवत, वैरण जिल्ह्याबाहेर अन्यत्र वाहतुकीमध्ये आता बंदी घालण्यात आली आहे। तसेच हे आदेश 31 जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत अंमलात राहणार आहेत, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त यांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्याला जोडणाऱ्या भारजा नदीवरील पूल कमकुवत बनला आहे। तरीही या पुलावरून ओव्हरलोड वाहतूक सुरू असल्याने पूल कोसळण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करतायत। केळची परिसरात सुरू असलेल्या बॉक्साइड मायनिंगचे ओव्हरलोड डंपर या पुलावरून वाहतूक करत आहे। त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला। या पुलाची 9 टन क्षमता आहे, मात्र 25 टन माल वाहतूक डंपर पुलावरून जात असल्याने पूल कमकुवत झाल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। या पुलावरील ओव्हरलोड वाहतूक थांबवा अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून केली जाते। भारताच्या युवा संघाने आपल्या नॉनस्टॉप विजयांची मालिका कायम राखताना नेपाळचा 133 धावांनी धुव्वा उडवला आणि 19 वर्षाखालील आयसीसी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला। येत्या 6 फेब्रुवारीला भारताचा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे। यशस्वी जयस्वालने दुहेरी शतक झळकावून इतिहास रचला आहे। सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ माजवली आहे। महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून आदेश बांदेकर यांना ओळखलं जातं। गेली अनेक वर्ष सातत्याने ते होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाची भूमिका निभावत आहेत। अभिनेते सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहेत। त्यांनी नुकतेच प्रवासादरम्यान आलेला एक अनुभव शेअर केला आहे। आदेश बांदेकर यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरती महामार्गावर प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर केलाय। वाई मुंबई प्रवास सुरू असताना खंबाटकी बोगद्यामध्ये 1 तास ते अडकून राहिले। ही वेळ कोणावरच येऊ नये। पुन्हा प्रवास सुरू केल्याबद्दल खंबाटकी परिसर पोलीस आणि क्रेन चालकांचे धन्यवाद, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे। विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, नोकरीच्या संधीमध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व विद्यापीठांनी परीक्षा वेळेत घेऊन आणि निकाल वेळेत जाहीर करावेत, अशी सक्त ताकीद राज्यपाल यांनी दिली आहे। राजभवन येथे शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी कुलगुरू यांना ही माहिती दिली आहे। बॉलिवूडसह मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये गाजवणारा रितेश देशमुख आणि जिनेलिया डिसूजा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात। महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून ते ओळखले जातात। रितेश जिनेलिया 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नबंधनात अडकले होते। त्यांच्या लग्नाला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत। रितेश जिनेलियाच्या सुखी संसाराची 12 वर्ष खूपच कमाल होती। अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची रेलचेल पाहायला मिळते। 22 जानेवारीला झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून गेल्या 11 दिवसात सुमारे 25 लाख भाविकांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली। सुमारे 25 लाख भाविकांनी प्रभू रामाचं दर्शन घेतलं। इतकंच नाही तर गेल्या 11 दिवसात राम मंदिराला मोठी देणगीही मिळाली। राम मंदिराला गेल्या 11 दिवसात 11 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे। राम मंदिराच्या दानपेटीत 8 कोटी रुपये आणि चेक आणि ऑनलाईन व्यवहाराद्वारे सुमारे 3.5 कोटी रुपये जमा झाले आहेत।
कल्याण डोंबिवलीतील बेकायदा बांधकामाबाबत उच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली। बेकायदा बांधकाम कोणी व कुठे उभारले हे पाहू नका, सरसकट सर्व बेकायदा बांधकामे हटवा असे सक्त आदेश न्यायालयाने कल्याण डोंबिवली महापालिकेला दिलेत। तसेच न्यायालयीन आदेशाला अनुसरून केलेल्या कारवाईचा अहवाल 2 आठवड्यात सादर करण्याचेही निर्देश दिले आहेत। विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज केल्यानंतर होणारा विलंब टाळण्यासाठी तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी मुंबई विद्यापीठाने एक विशिष्ट संगणक प्रणाली विकसित केली आहे। विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर या प्रणालीद्वारे त्यांना त्याच दिवशी त्यांच्या ईमेलवर संबंधित विषयाची स्कॅन केलेली उत्तर पत्रिकेची छायाप्रत पाठवली जाते। या सुविधेची अंमलबजावणी हिवाळी सत्रापासूनच्या परीक्षेपासून करण्यात आली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या राड्या प्रकरणी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। ललित कला केंद्रात जब वी मेट या नाटकाचं आयोजन केलं होतं, मात्र या नाटकात सीतेचं आक्षेपार्ह पात्र दाखवण्यात आलं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी हे नाटक बंद पाडलं। गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या काशी शिव महापुराण कथेचा समारोप झाला। वणी शहरात परत एकदा काशी शिव महापुराण कथा लवकरच होणार असल्याचे खुद्द कथावाचक प्रदीप मिश्रा यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला सांगताना म्हटलं आहे। शिवभक्तांसाठी ही आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल। उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या 1.5 वर्षातील कार्यकाळात 24,000 पोलिसांची पदभरती मार्गी लावली असून अंमली पदार्थ माफियांवरही कठोर कारवाई केली गेली आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये सुमारे 50,000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले। गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीच्या आधारे अभिनेत्री कंगना रणावत हिच्याविरुद्ध सुरू असलेल्या मानहानीच्या फौजदारी खटल्याचा उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती देण्यास नकार दिला। त्यामुळे कंगनावर चालवण्यात येणारा हा खटला सुरूच राहणार आहे। मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 3,487 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी महापालिका आयुक्त प्रशासक इक्बाल सिंह चहल यांना शुक्रवारी सादर केला। गेल्या वर्षीच्या तुलनेत शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पात 150 कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली। मात्र पालिकेने गेल्या वर्षी एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत शिक्षण विभागासाठी 6.16% तरतूद केली होती। यंदा एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत शिक्षण विभागासाठी 5.83% तरतूद केल्याने शिक्षणावरील खर्च कमी केल्याची चर्चा आहे। पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला। नाटकामध्ये माता सीतेचे आक्षेपार्ह सादरीकरण करण्यात आले, त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नाटक बंद पाडलं। चतुर्शृंगी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात तक्रार करण्यात आली आहे। विनापरवाना घातक अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं एका 29 वर्षीय युवकास ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध कलम 325 भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई केली असून वाशिम परिसरात आणि हद्दीमध्ये गस्त करत असताना एक इसम देशी बनावटीचे अग्निशस्त्र विनापरवाना बाळगून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे। मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकातील जुना पादचारी पूल तोडण्यासाठी शनिवारी रात्री ठाणे ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे। यासाठी रात्री 11:30 ते पहाटे 4:30 5 तासांचा हा ब्लॉक असेल। त्यामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत। ब्लॉक दरम्यान रात्री 11:18 सीएसएमटी स्थानकातून डाऊन जलद मार्गावरील खोपोली लोकल विद्याविहार ते दिवा स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात सीबीएसई 10वी-12वीच्या अभ्यासक्रमामध्ये मोठे बदल होणार आहेत। बोर्डाच्या नव्या प्रस्तावानुसार 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाषा विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे। तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 10 विषयांचे पेपर द्यावे लागणार, तर 12वीमध्ये विद्यार्थ्यांना 5 ऐवजी 6 विषयात उत्तीर्ण व्हावे लागणार आहे। शालेय शिक्षणात राष्ट्रीय क्रेडिट फ्रेमवर्क लागू करणे हा या बदलाचा उद्देश असून या प्रस्तावाबाबत शाळा प्रमुख आणि शिक्षकांकडून अभिप्राय घेतला होता। शिक्षकांकडून याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे।